राज्याच्या राजकारणातला सांगलीचा दबदबा संपला. प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गेले. कधीकाळी 5-6 लाल दिव्यांच्या गाड्या महत्त्वाची मंत्रिपदे मिळवत राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवणाऱ्या सांगली जिल्ह्याला आता पदांसाठी जोहार करावा लागतोय. सध्या एकही मंत्रिपद नसलेल्या सांगली जिल्ह्याकडे प्रमुख पक्षपद असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद होते. त्या पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी मंगळवारी दिल्यानंतर जिल्ह्याकडे आता एकही पद नाही आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री अशा महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदे जिल्ह्यातील नेत्यांनी भूषवली आहेत. याशिवाय केंद्रातील कोळसा क्रीडा या खात्याची राज्यमंत्रीपदाची संधी जिल्ह्याला मिळाली. दिवंगत नेते वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर पाटील, मदन पाटील या नेत्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे मिळवली. केंद्रात प्रतीक पाटील यांनी बराच काळ राज्यमंत्रीपद भूषवले. कधीकाळी राज्यातील 4 आणि केंद्रातील 1 अशी 5 मंत्रिपदे जिल्ह्याकडे होती. काँग्रेस तसेच आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा दबदबा अधिक होता. भाजप आणि महायुतीच्या काळात जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ सुरू झाला. बऱ्याच मागणीनंतर आमदार सुरेश खाडे आणि सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदे देण्यात आली. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या महायुतीच्या सत्ताकाळात एकही मंत्रिपद जिल्ह्याला मिळालेलं नाही. राज्यातील प्रमुख पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद असेपर्यंत जयंत पाटील त्यांच्या माध्यमातून राजकारणात जिल्ह्याचे सदैव अस्तित्व दिसत होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षीय राजकारणातील जिल्ह्याचे अस्तित्व घटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.